सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध. आजपासून आपण दशक 15वा सुरू करतो आहे. या 15व्या दशकाचं नाव आहे आत्मदशक. त्यातला समास पहिला आपण शिकणार आहोत. या पहिल्या समासाचं नाव आहे चातुर्य लक्षण. चातुर्य लक्षण. साधकाच्या दृष्टीने या दशकामध्ये काही अतिमहत्त्वाच्या सूचना समर्थांनी दिलेल्या आहेत. समर्थांचे सांगणे असे आहे की केवळ आणि केवळ माणसामध्ये भगवंताचे स्मरण करण्याचे सामर्थ्य आहे. इतर कोणत्याही प्राण्यामध्ये ते सामर्थ्य नाही. फक्त एक मनुष्यच असा आहे की जो भगवंताचं स्मरण, नामस्मरण करू शकतो. एका अंगात म्हटलेले केलं आहे, आणि काही ज्ञान नाही कोठे. भगवंताचं स्मरण करावं, भगवंत आहे हे ज्ञान इतर योनीमध्ये कुठेही नाही. फक्त मनुष्य योनीमध्ये मनुष्यालाच कळतं. भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. भगवंत म्हणजे अंतरात्मा आहे. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी तो जाणीव रूपाने राहतो. जगामध्ये अनंत प्राणी आहेत. पृथ्वीवर, पाण्यात आणि आकाशात कितीतरी लहान लहान जंतू आहेत. काही असे आहेत की आपल्याला ते सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहावे लागतात. एवढे छोटे आहेत. त्यांच्या शरीराच्या मानाने त्यांना आयुष्य, युक्ती, बुद्धी, ज्ञान आणि विषयभोग माणसाप्रमाणेच असतात. शरीरामानाने त्यांना या गोष्टी प्राप्त झालेल्या असतात. त्या अंतरात्म्याची ही अचाट करणी, विवेकपूर्ण पाहिली तर मन आश्चर्याने भरून जाते. आपल्याला धड स्वतःच्या शरीराचे आणि अंतरंगाचे ज्ञान नसते, मग जगातील जीवांच्या जीवनाचे ज्ञान कुठून असणार? सामान्य माणसे, आपल्यासारखी सामान्य माणसे ही आपापल्या प्रपंच व्यवसायामध्ये गुरफटलेली असतात. त्यांचे उभे आयुष्य त्यासाठीच खर्च होते. प्रपंच करण्यासाठीच खर्च होते आपले पूर्ण आयुष्य. अंतरात्म्याचे ज्ञान करून घेऊन त्याचे विलक्षण कौतुक पाहणारा पुरुष फारच विरळा. म्हणजे असा पुरुष क्वचितच आढळतो. वास्तविक सर्व विश्वाच्या खटाटोपाला शुद्ध जाणीवेचे अधिष्ठान आहे. म्हणजे भगवंताचे अधिष्ठान आहे. शुद्ध जाणीव याचाच अर्थ अंतरात्मा, याचाच अर्थ भगवंत आहे. जे जेथून निर्माण होते ते लयात जाते. म्हणजे ते त्याचा विनाश होतो. हा मूळ नियम आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन अंगांनी मूळ माया हे सारे विश्व निर्माण करते. आपण ऐकलेल्या बऱ्याच वेळेला मूळ मायेने हे विश्व निर्माण केलेले आहे. पण त्यामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन अंगांनी ही मूळ माया सारे विश्व निर्माण करते. त्या मायेचे निःशेष निरसन झाले, या मायेचा पूर्णपणे निराश झाला की संपूर्ण आत्मनिवेदन होते. सगळे नाहीसे होऊन, मायेचा निराश झाल्यानंतर सगळे नाहीसे होऊन अखेर शाश्वत ब्रह्म तेवढे राहते. अखिल दृश्य विश्वाला धारण करणारी जी जाणीव, तोच खरा देव आहे. म्हणजे अंतरात्मा, म्हणजे तोच भगवंत आहे. तोच
खरा थोर आणि वडील आहे. समर्थ सांगतात, अंतरात्मा म्हणजे भगवंत, म्हणजेच खरा देव, खरा थोर आहे आणि तोच सर्वात वडील आहे. सामान्यपणे माणसांमध्ये तो अंतरात्मा निजलेला असतो, पण ज्याच्या अंतर्यामी तो जागा असतो त्यालाच खरे थोरपण येते. आणि अशा लोकांमध्ये ऋषीमुनी येतात. ते आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असतात आणि आपण झोपलेले असतो. आणि सामान्य लोक ज्या ठिकाणी जागे असतात त्या ठिकाणी साधू महात्मे झोपलेले असतात. शब्दशः घ्यायचा नाही, तिथे ते आपल्या हिता ठिकाणी सदैव जागृत असतात. आपल्याला हित काय कळत नाही, पण साधू मनुष्याला, मुनी लोकांना, ऋषीमुनींना हे कळलेलं असतं. कारण का, त्यांच्या अंतर्यामी तो अंतरात्मा सदैव जागा असतो. अंतरात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची भेट घेण्यासाठी सूक्ष्मात शिरावे लागते. अंतरात्मा सूक्ष्म आहे, मग आपल्या भेटायचं आपण देखील सूक्ष्म व्हायला पाहिजे. म्हणून जे अंतर्निष्ठ होतात त्यांनाच तो कळतो. तो जरी सूक्ष्म असला तरी तो सगुण आहे. दृश्याशी त्याचा संबंध साक्षीपणाचा आहे. अंतरात्म्याचा संबंध, भगवंताचा संबंध या दृश्य जगताशी साक्षीपणाचा आहे. तो साक्षी रूपाने सर्वत्र आहे. म्हणून आपण आपली जाणीव अत्यंत सूक्ष्म करावी आणि ती दुसऱ्याच्या अंतरात्म्याशी एकरूप करावी. असे केले म्हणजे सगळ्या जीवांची एकरूप समरस होता येते. या मार्गाने जाऊन ज्यांची जाणीव आणि विवेक फारच अफाट होतात त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. जगात तेच खरे भाग्यवान समजावे. मनुष्याने प्रथम वृत्तीचे शोधन करावे, म्हणजे वृत्तीचा शोध घ्यावा. वृत्तीचे शोधन करता करता निवृत्ती होऊन अखंड अंतरात्म्याशी भेट होते. कधी भेट होते? अंतरात्म्याशी वृत्ती शोध करता करता निवृत्ती झाली की मग अंतरात्म्याशी अखंड भेट होते. म्हणून विकारांवर मात करून, जे दोष आहेत, जे विकार आहेत, त्यांच्यावर मात करून, त्यांना पराभूत करून वृत्तीचा शोध करणारे सगळे साधक संन्यासी समजावे. अंतरात्म्याशी अखंड भेट झाली की तेथे उपासना विराम पावते. तेथे उपासना शिल्लक राहत नाही. उपास वेगळा आहे आणि उपासना वेगळी आहे. म्हणून हा फरक आपण लक्ष ठेवायचा. समर्थ काय म्हणतात? अंतरात्म्याशी अखंड भेट झाली की तेथे उपासना विराम पावते. त्यातून पुढे अलक्षी लक्ष लागल्यानंतर, अलक्षीचा अर्थ काय? जे ते लक्ष लागणं कठीण आहे, पण तरी देखील त्या ठिकाणी लक्ष लागल्यावर साधक शब्द, कल्पना, मन आणि बुद्धी यांना ओलांडून जातो. अलक्षी लक्ष लागल्यानंतर साधकाची अवस्था काय होते? तो शब्द, कल्पना, मन आणि बुद्धी यांना ओलांडून जातो. त्याचे वासना बीज जळून जाते. साधकाचे मन उन्मन होते. प्रथम त्याचे अज्ञान जाऊन ज्ञान येते, मग ज्ञानही जाते आणि विज्ञान येते. त्याचा देह, साधकाचा देह प्रारब्धाने चालतो. आपला व्यवसाय करीत असताना, त्याचा जो कामधंदा आहे तो करीत असताना त्याचे स्वरूपानुसंधान भंगत नाही. तो आपल्या स्वरूपानुसंधानाशी एकरूप झालेला असतो. त्याच्या बोलण्या चालण्यात व्यंग पडत नाही, बाधा होत नाही. सारांश, अशा प्रकारे आपली जाणीव वाढवून सर्वांची ऐक्य अनुभवणारा पुरुष खरा महान आहे. तोच खरा थोर आहे. तो अतिशय निस्पृह असतो, निस्वार्थी असतो आणि नित्य नवीनपणाने तो ब्रह्मज्ञान अनुभवतो. तो नेहमी नित्य नवीनपणाने
ब्रह्मज्ञानाचा अनुभव येतो. म्हणून त्याने लोकांना परमार्थाकडे वळवावे, भगवंताच्या भक्तीकडे वळवावे. तोच सर्वांच्या मनाला शांत करू शकतो. अशा निस्पृहाने प्रथम लोकांचे अंतःकरण आपलेसे करून घ्यावे. त्यांच्याशी अतिशय लीनतेने आणि नम्रतेने वागावे आणि मग त्यांचे मन हळूहळू उकलावे. निस्पृह व्यक्तीने आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे, पण अंतरंग मात्र अनेक कलांनी भरून राखावे. साधकाच्या अंतरंगी नाना कळा असल्या पाहिजे. बाह्यरूप साधं पाहिजे, पण अंतरंगामध्ये अनेक कला पाहिजे. त्याने लोकांना भक्ती मार्गाला लावावे हे खरे, पण आपला एकांतसुद्धा त्याने सर्वस्वी सोडू नये. असा जो पुरुष सर्वांना मान्य होतो, अशा प्रकारचा जो पुरुष सर्वांना मान्य होतो, समर्थ म्हणतात, तोच असामान्य पुरुष समजावा. सामान्य आणि असामान्य यामध्ये फरक काय, तो अतिशय सोपं सांगितलं आपल्याला. प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी राहणाऱ्या ईश्वररूपी अंतरात्म्याला जो जाणतो, तोच खरा चतुर होय आणि तोच खरा भाग्यवान होय, असे स्वामीजींचे स्पष्ट मत आहे. खरा शहाणा माणूस जो मुख्य असेल त्याच्याशी स्नेहसंबंध जोडतो, प्रेमाचे संबंध जोडतो. बाकीचे मग त्याला आपोआप वश होतात. ही दृष्टी ठेवून लोकसंग्रहाचे काम करणाऱ्या पुरुषाने प्रथम अंतरात्मा आपलासा करून घ्यावा. मग सामान्य जनता आपोआप वश होते. अंतरात्म्याला वश केल्यानंतर सामान्य जनता आपोआप वश होते. लोकांना वश करून घेण्यासाठी विवेकाचा मार्ग उत्तम आहे. म्हणजे विवेकाच्या मार्गाने आपण लोकांना वश करावे. त्या मार्गाने न जाता, विवेकाच्या मार्गाने न जाता जे कोणी वशीकरणाचे प्रयोग करतात, आजकाल आपण ऐकतो नेहमी वशीकरण. विवेकाच्या मार्गाने न जाता जे लोक वशीकरणासारखे प्रयोग करतात, त्यांचे प्रयोग ठिकठिकाणी लटके पडतात, खोटे ठरतात. वेडे लोक लटक्याचा अभिमान धरून वागत असतात आणि शेवटी फसतात. ज्याला लोक आपल्या अधीन व्हावे, आपल्याला वश व्हावे असे वाटते, त्याने आपला जीव दुसऱ्याच्या जीवात घालावा. आपला अंतरात्मा त्याने दुसऱ्याच्या अंतरात्म्यात मिसळावा. आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे, निस्पृहता बाळगावी. त्याच्याजवळ नेहमीच ताजे ब्रह्मज्ञान असावे. ताजे म्हणजे शिळे आणि ताजे त्यातला नाही, आपण आजकाल त्याला अप टू डेट बोलतो, अपडेट बोलतो. अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान त्याच्याजवळ असावं. तसेच अनेक लौकिक विषयांचे सुद्धा त्याला ज्ञान असावे. ओळखीने ओळख करून घ्यावी. लोकांना बुद्धीने विचार करायला शिकवावे. आजकाल ही गोष्ट आपल्याला माणसामध्ये पाहायला मिळत नाही. मनुष्य विचारच करत नाही, मग बुद्धीचा भाग तर लांबच राहिला. पण समोर सांगतात की अशा निस्पृह व्यक्तीने लोकांना बुद्धीने विचार करायला शिकवावे. त्यांचे प्रेम कोणत्याही परिस्थितीत तोडू नये. त्यांच्या मनाचे अखंड समाधान करावे. एका ठिकाणी फार काळ राहिल्यामुळे व्याप सांभाळता येत नाही. म्हणून एका ठिकाणी सारखे न राहता प्रत्येकाला सावधपणाने भेटत जावे. भेटून माणसांचे मन राखावे. आपल्या अंगी उत्तमात उत्तम गुण असले पाहिजेत, कारण ते पाहून कोणत्याही माणसाला समाधानच वाटते. शरीर हाडामासाचे असले
तरी पण त्यात जीवरूपी ईश्वर राहतो हे आपण विसरायचं नाही. भले आपलं शरीर हाडामासाचं आहे, नास्तकुस्त आहे, नाशिवंत आहे, तरी पण त्यामध्ये राहणारा जो जीव आहे तो ईश्वरच आहे. शरीरात विविध प्रकारचे बदल होतात, त्यांच्याबरोबर बदलण्यात तो कुशल होतो. दाट कोणते आणि पोकळ कोणते याचे विवरण करून जीव आपोआप ते बरोबर जाणतो. तसेच आपल्याला काय हवे आणि काय नको ते सुद्धा तो जाणतो. एखाद्या जीवाला सारखे मागून मिळवावे लागते. एखाद्या जीवाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला, माणसाला सारखे मागून मिळवावे लागते, तर एखाद्याला न मागताच मिळते. चांगली लक्षणे अनुभवाने कळत असतात. दुसऱ्याच्या जीवाशी आपला जीव एकरूप करावा, त्याच्या आत्म्यात आपला अंतरात्मा मिसळावा, अशा रीतीने दुसऱ्याच्या अंतःकरणात, दुसऱ्याच्या मनात काय आहे ते वारंवार शोधून पाहावे. जानवे ढिले झाले तर त्याचे पदर एकमेकात अडकतात, गुंतून जातात. पण ते जर नीट व्यवस्थित ठेवले तर ते जानवे दिसायला देखील छान दिसते. त्याचप्रमाणे विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून टाकावे. त्यात चालढकल केली, दुसऱ्याच्या मनाशी आपले मन मिळवण्यास चालढकल केली की कल्पनेला वाव मिळतो. कल्पनेने कल्पना वाढत जाते. मुळातच कल्पना मिथ्या आहे, पण कल्पना करायला लागलो की कल्पनेने कल्पना वाढतच जाते. परस्परांना भीड पडल्याने कार्याची हानी होते. हाती घेतलेलं कार्य पूर्ण होत नाही. यासाठी प्रत्यक्ष अनुभव काय आहे ते प्रथम बघावे. जोपर्यंत दुसऱ्याच्या जीवातील कळत नाही, जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याच्या जीवातील म्हणजे दुसऱ्याच्या अंतःकरणातील कळत नाही, त्याच्या मनात काय आहे ते समजत नाही, तोपर्यंत लोक वश होणे कठीण आहे. काही लोक बेवकूफ बनून वशीकरणाच्या नादी लागतात, पण ते वशीकरण अपुरे पडते. त्यामुळे अशा माणसाचे ठिकठिकाणी वजन पडत नाही, म्हणजे त्याचे महत्त्व कमी होते. अंतरात्मा जगतामध्ये भरून असल्या कारणाने वशीकरणाचे चेटूक कोणी कोणावर करणे हा मूर्खपणाच आहे. वशीकरणाचं चेटूक करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. लोकांना वश करण्याचा जो विवेकाने विचार करतो तोच श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ माणूस सदैव श्रेष्ठ कामे करतो. कृत्रिम कामे करतो तो कनिष्ठ असतो. श्रेष्ठ आणि कनिष्ठाची आपल्याला सोपी व्याख्या दिली. जो विवेकाने विचार करतो तोच श्रेष्ठ आहे. तो श्रेष्ठ माणूस कसा ओळखायचा? तो सदैव श्रेष्ठ कामेच करतो. आणि कनिष्ठ माणूस कसा ओळखायचा? तो कृत्रिम कामे करतो. आपापल्या कामाप्रमाणे माणसे भली किंवा हलकी ठरतात. राजा राजमार्गाने जातो, चोर वाटेने जातो. वेडी माणसे थोड्या स्वार्थापायी मूर्खपणाने फसतात. आपण फार मोठे शहाणे आहोत असे मूर्ख माणसाला सदैव वाटत असते, पण तो खरोखरच वेडा आणि दैन्यवाना, केविलवाना असतो. चतुरपणाच्या खऱ्या खुणा चतुर पुरुषालाच कळतात. जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो तो ते अंतरंग म्हणजे संपूर्ण जगाचे अंतरंग स्वतः बनतो आणि मग इहलोकी आणि परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही. इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राणी श्रेष्ठ काय? समर्थ सांगतात, माणसाला बुद्धीची मोठी देणगी आहे, पण तो
त्याचा उपयोग करीत नाही, बुद्धीचा उपयोग करीत नाही. माणूस भलत्याच गोष्टीचा अभिमान धरतो आणि कसे तरी वागतो. मनुष्य म्हणून वागायला पाहिजे तसा तो वागतच नाही. समाजामध्ये शहाणे आणि सामान्य असे दोन प्रकारचे लोक असतात. त्यापैकी आपण शहाण्या माणसांना हाताशी धरावे. शहाण्या माणसांना हाताशी धरावे म्हणजे त्यांच्या संगतीत राहावे आणि कोणाला फारसे कळू न देता लोकसंग्रह करावा. स्वामीजी सांगतात, ज्या माणसापाशी बुद्धी नाही, ज्या माणसापाशी बुद्धी नाही, बुद्धी नाही म्हणजे जो बुद्धी असूनही बुद्धीचा योग्य मार्गाने वापर करीत नाही, तो कच्चा समजावा. तो कच्चा समजावा. जो बुद्धी असूनही तिचा वापर करत नाही, योग्य उपयोग करत नाही, तो जणू काही राज्य टाकून भीकच मागत फिरतो. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी निर्माण होतात त्या ठिकाणच्या लोकांना त्या गोष्टी पटतात म्हणजे पसंत पडतात. त्यांना त्याचा अभिमान वाटतो. ठिकठिकाणी अशा अभिमानाने लोक गुंतलेले असतात. जगामध्ये सगळेच म्हणतात की आपण थोर किंवा सुंदर किंवा चतुर आहोत. जगामध्ये सगळेच असे म्हणतात. ही गोष्ट ध्यानात आली म्हणजे समजते की जगामध्ये आपल्याला स्वतःला लहान म्हणेल असा कोणी नाही. सर्वजण स्वतःला थोर म्हणतात, सुंदर म्हणतात, चतुर म्हणतात. शहाणी माणसे हे सगळे बरोबर ओळखून असतात. आपल्याला पसंत पडलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगून कल्पनेने लोक वागतात. आपण विवेकाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. जे खरे नाही त्याचा अभिमान धरायचा आणि जे खरे आहे ते सर्वस्वी सोडून द्यायचे, ही मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो अभिमान असतो, सत्याचा जो अभिमान असतो तो अभिमान नव्हे तर तो निरभिमानच आहे. न्याय आणि अन्याय दोन्ही एकसारखे असूच शकत नाही. जे ज्ञानमय आहे, जे ज्ञानाने भरलेले आहे ते शाश्वत आहे, तर जे अज्ञानमय आहे ते अशाश्वत आहे. बेशिस्त आणि शिस्तबद्ध दोघे सारखेच कसे असतील? एक उघडपणे भाग्य भोगतात तर एक चोर म्हणून पळून जातात. एक उघडपणे महंत साधू म्हणून मिरवतो तर एक चोरून महंती करतो, चोरून साधुत्व मिळवतो. आचार आणि विचार न सांभाळता जे काही मनुष्य करतो ते वृद्धाश्रम होतात, ते उगीचच कष्ट होतात. आचार आणि विचार न सांभाळता जे काही मनुष्य करतो ते म्हणजे उगीचच कष्ट होतात. म्हणून लोकसंग्रही पुरुषाने चतुर आणि बुद्धिमान माणसे शोधून काढावी. बाजारबुणग्यांचा मोठा समुदाय केवळ एक चतुर पुरुषच आपल्या ताब्यात ठेवू शकतो. त्याच्याजवळ बाजारबुणग्यांचे काहीच चालत नाही. या दृष्टीने समाजामधील जी मुख्य माणसे असतात त्यांच्याशी आपण प्रेमसंबंध जोडावा. तसे केले तर असंख्य लोक आपल्याला वश होतात. चतुराला चतुरच आवडतो. चतुराचा चतुरपणा चतुर लोकांमध्येच कौतुकास्पद ठरतो. पण ज्यांना हे कळत नाही असे वेडे लोक कोणतेही कार्य करू शकत नाहीत. ते आयुष्यभर उगीच भटकत राहतात. एका चतुराला दुसऱ्याचा चतुरपणा कळला म्हणजे दोघांचे मन जमते, दोघांचे मन एकरूप होते. पण हे सारे गुप्तपणाने केले पाहिजे. ओळखीने ओळखी वाढवाव्यात. अगदी साधेपणाने राहावे. लोकांच्या बुद्धीला आवाहन करून, म्हणजे आवाहनचा अर्थ आहे प्रार्थना करून, लोकांच्या बुद्धीला आवाहन करून त्यांना शहाणे करावे. स्वतः
अत्यंत नम्र असावे. मोठ्या माणसाला आपलेसे करून घेतले की मग पुष्कळ सामान्य लोक आकर्षिले जातात. राजाला जर आपण आपलासा केला तर जनता आपली व्हायला, आपल्याला वश व्हायला काही वेळ लागत नाही. साधे लोक आणि सज्जन माणसे आर्जव करू लागतात. साधे लोक आणि सज्जन माणसे आर्जव म्हणजे विनंत्या, प्रार्थना करू लागतात. आपल्या बुद्धीने लोकांच्या बुद्धीला प्रगल्भ करावे. नीती न्यायाने समाजघातक मतांना वाव देऊ नये. ज्याच्यामुळे समाजाचा घात होईल अशा मतांना वाव देऊ नये. सर्वांचे अंतःकरण सांभाळून असावे. अतिशय निस्पृह, नित्य नवे, सदैव ताजे असणारे स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याच्यापाशी आहे असा प्रगटपणे समाजात वावरणारा ज्ञानी साधू पुरुष फारच दुर्लभ असतो. त्याच्यापाशी अनेक विषयांचे पाठांतर असल्याने तो सगळ्यांची अंतःकरणे निववतो म्हणजे शांत करतो. पण तो एका ठिकाणी राहत नाही, तो सर्वत्र फिरत असतो. पण तो जर एका ठिकाणी स्थिर राहिला तर त्याचा लोकसंग्रह बुडतो. म्हणून त्याने सर्वांना सावधपणे भेटत जावे. प्रत्येकाला पुन्हा पुन्हा भेटून त्याला भक्ती मार्गात ठेवावे. ही चतुरपणाची लक्षणे आहेत. सगळ्या माणसांना उत्तम गुणांच्या योगाने समाधान लाभते असे समाधान देण्याचा आपण आपल्या आयुष्यात सतत प्रयत्न करावा. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 15 दशकातील चातुर्लक्षण नावाचा पहिला संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.